महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतल्या सुनामीनंतर देशभरामध्ये ईव्हीएम विरोधात विरोधकांनी रान पेटवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याची धग आता कमी होण्याच्या ऐवजी तिचा वणवा पेटण्याचा विरोधकांचा मनसुबा आहे आणि त्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्वतः मैदानात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे। देशातील ईव्हीएम विरोधी आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रातल्या सोलापुरातून पडली। ईव्हीएम विरोधी आंदोलनाचा चेहरा बनलेलं सोलापूर जिल्ह्यातलं मार्कडवाडी हे गाव आंदोलनाचं केंद्र बनू लागलंय। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याच मार्कडवाडीतून ईव्हीएम विरोधात लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतलाय। निश्चितपणाने मार्कडवाडीमधून लॉंग मार्च निघेल। जसं चंपारण्यामध्ये स्वातंत्र्याची सुरुवात झाली आणि हे करावं लागेल आणि हा नाही केला तर आपला देश रसातळाला जाईल, बुडेल, अराजकता पसरेल आणि अशा पद्धतीची अराजकता या आपल्या राज्याला देशाला सोसणारी नाही। मार्कडवाडीतून जे आहे ते राहुल गांधी लॉंग मार्च काढणार असल्याची माहिती आहे। बिलकुल ना, त्यांनी मार्कडवाडीमध्ये का नाही बॅलेटमध्ये वोटिंग होऊ दिलं? असे भरपूर सारे गावं आहेत जे आमच्याकडे पण आलेले आहेत, आपल्या मतदारसंघातले, आपल्या अमरावती जिल्ह्यातले आहेत। त्यांनी म्हटलं की आपल्याकडे पण मार्कडवाडीसारखं आपण घेऊया ना। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला। त्यात मार्कडवाडी आघाडीवर होतं। इथल्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर अर्थात मतपत्रिकेवर डमी मतदान घेण्याचा निर्णय घेतला। मात्र प्रशासनाकडून ही मागणी फेटाळण्यात आली। विरोधकांच्या या भूमिकेवर भाजपनं टीका केली, त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू झाले। अप अँड डाऊनचे जे वातावरण असतं ते असतं। महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आणि आता ईव्हीएम मशीनवरती सवाल उचलून ते ते अशा पद्धतीचं राजकारण करतायत। लोकांचा मताचा अधिकारच चोरला जातोय, त्याच्यावर ढाका टाकला जातोय। ही भावना महाराष्ट्राच्या जनतेचीच नव्हे तर देशाच्या जनतेची निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी परवा निवडणूक आयोगालाही आम्ही सांगितलं की मार्कडवाडीची घटना ही आपल्या या व्यवस्थेच्या बद्दलच लोकांमध्ये संशय निर्माण झालेला आहे आणि मार्कडवाडीच्या घटनेला आपण साधारण न समजता या घटनेला लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे। विरोधकांकडून ईव्हीएमवर अनेक आक्षेप घेण्यात आले। ईव्हीएम हॅक केल्याचा त्यांना संशय आहे। ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप आहे। उमेदवारांना समान मतं कशी पडली त्यामुळे आक्षेप घेतला जातोय। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मतं मोजण्याची मागणी अनेक ठिकाणी करण्यात आली आहे। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून देशभरात रणकंदन सुरू आहे। विरोधकांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनं याबाबत काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ईव्हीएम खरंच सदोष आहे का? ईव्हीएमवरच्या आक्षेपांमध्ये तथ्य आहे का? ईव्हीएम छेडछाडीचे विरोधकांकडे पुरावे आहेत का? ईव्हीएममध्ये घोळ आहे की केवळ खापर फोडण्याचा प्रयत्न आहे? आंदोलनानं ईव्हीएम खरंच हद्दपार होणार आहे का? महाराष्ट्रातल्या अभूतपूर्व आणि भल्या भल्यांना अचंबित करणाऱ्या निकालांनी ईव्हीएम पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे। आता त्याची निर्दोष मुक्तता होते की त्याच्यापासून मुक्तता होते हे पुढचा काळच ठरवणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।